नमस्कार. मी सौभाग्यवती शीतल चंद्रशेखर भिडे. आज निसर्गदत्त महाराजांबद्दल मी सांगणार आहे. प्रथम मी आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचे आभार मानते आणि संतोषदादा गोडबोले यांचेही आभार मानते की त्यांनी मला ही पुनश्च सुसंधी दिली. आज निसर्गदत्त महाराजांवर बोलण्याची मला त्यांनी संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांचे श्रोते दर्शकांचेही आभार मानते. धन्यवाद. सद्गुरू शंकर महाराज की जय. सद्गुरू बाबा महाराज की जय. जगाचे दैवत स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो. आज मी निसर्गदत्त महाराजांवर बोलणार आहे. नावातच वेगळेपणा आहे ना. निसर्गदत्त महाराज कोणालाही माहिती नाही आहेत. फारच थोड्या लोकांना माहिती आहेत. गंमत अशी आहे की ते परदेशात माहिती येतो पण आपल्याला माहिती नाही आहेत. कारण म्हणजे खरे तर ते मुंबईचे आहेत. मुंबईत जन्मलेले आहेत. मुंबईतच त्यांची हयात गेली. अगदी मुख्य एरियात गिरगावात खेतवाडी 10व्या लेनमध्ये आयुष्य गेलं पण ते कोणालाही माहिती नाही. आता त्यांची एक व्यावहारिक आपण ओळख करून घेऊया आणि मग चरित्रात जे मुख्य लागतात घटक ते आपण बोलूया. कालही आपण म्हटलं होतं की खरं या संतांना काही ओळखीची आवश्यकता नसते. ते जीवनमुक्त असतात आणि ते देहात येतात जातात. ओळख विसरतात हेच तर त्यांचं संतपण आहे. आणि आपण ओळख घट्ट धरून बसतो आपली. मी अमुक मी तमुक, माझं असं झालं माझं तसं झालं. संत जीवनमुक्त असतात त्यामुळे ते वारंवार जन्म घेतात जातात. म्हणजे ओळख खरं तर नको पण मी एक व्यावहारिक यांनी ओळख सांगते त्यांची. निसर्गदत्त महाराजांचं पूर्ण नाव मारुती शिवराम कांबळी. त्यांचा जन्म हनुमान जयंतीला झालेला आहे. मुंबईत झाला आहे 1897 साली. हनुमान जयंती असल्यामुळेच त्यांचं नाव मारुती ठेवलं. त्यांचं मूळ गाव रत्नागिरीमधलं कांदळगाव या छोट्या गावी त्यांचं पूर्ण बालपण गेलं. आणि जन्म मुंबईला झाला पण पुढे ते कांदळ गावात वाढले. बालपण त्यांचं पूर्ण तिकडे गेलं. पुढे काय झालं, त्यांचे वडील पितृछत्र हरवलं त्यांचं आणि भावंड होती, भाऊ बहिणी. चरितार्थ चालवण्यासाठी गावात होईना काही म्हणून मग त्यांनी काय केलं, मुंबईला आले ते आईला घेऊन आणि मुंबईत राहायला लागले. म्हणजे जागा शोधली त्यांनी. गिरगावात आले, गिरगावात राहिले. आता चरितार्थाचं साधन काय, मग छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या त्यांनी. मग विडी काडीचा धंदा, विडीचे व्यापारी म्हणून ते प्रसिद्ध झाले होते बरं का. दुकानं त्यांनी थाटली, स्वतःचा बिझनेस चालू केला छोटासा आणि चरितार्थ चालू केला. हळूहळू आई भावंड यांना आणलं मुंबईत. म्हणजे एकंदर ते आणि त्यांचे वडील भाऊ पूर्णपणे जबाबदारी सांभाळली कुटुंबाची आणि चालू झालं त्यांचं आयुष्य मुंबईतलं खडतर आयुष्य. अर्थातच वडील गेल्यामुळे मुलं कशी पोरकी होतात आणि जे काही त्या अनुषंगाने फेस करावं लागतं ते त्यांनीही फेस करत होते मुंबईत येऊन. पण स्वकष्टावर त्यांनी चालू केलं होतं आयुष्य. त्यांना 4 बहिणी होत्या. आईचे नाव पार्वतीबाई आणि 1924 साली त्यांचं लग्न लावून दिलं आईनी की बाबा तुझा माणूस हवं घर बघायला. सुमतीबाई असं त्यांच्या पत्नीचं नाव होतं. त्यांना 4 मुली आणि 1 मुलगा झाला. यथावकाश त्यांचा कुटुंब विस्तार झाला. पण मारुती यांचा मूळ ओढाच परमार्थ मार्गाकडे होता. लहानपणापासून त्यांना भजन कीर्तन प्रवचन फार आवडायचं. देवाच्या संदर्भात गोष्टी ऐकायला आवडायच्या. हे सर्व त्यांच्याकडे होतं आणि त्यामुळे स्वभाव त्यांचा अतिशय सच्छील मनमिळाऊ होता. कीर्तन प्रवचन ऐकायची गोडी असल्यामुळे ते त्यात रमत होते. पुढे काय झालं, त्यांचा एक मित्र म्हणाला की इथे एक मोठे सद्गुरू आहेत इंचगिरी संप्रदायाचे सिद्धरामेश्वर, तू येतोस का भेटायला. ॲक्च्युली निसर्गदत्त महाराजांनी असं ठरवलं होतं की मी
कुणीही गुरु करणार नाही. बघा कसा विरोधाभास होतो. म्हणजे आपल्या सामान्यांसारखाच की आपणही म्हणतो की मी अगदी ठरवलं होतं की मी या मार्गाने जाणार नाही, आणि तोच मार्ग आपल्यासमोर दत्त म्हणून उभा राहतो. काही वेळा तो हितकारक पण असतो. तर त्यांना असं वाटलं नव्हतं ते कुठे गुरु करतील, कोणाच्या पाया पडतील वगैरे वगैरे. आणि अशा तऱ्हेने ते मित्राबरोबर जस्ट भेटायला गेले, आपल्या हल्लीच्या शब्दात, की बघूया काय मित्राचे गुरु आहेत, त्याचा विश्वास आहे, जाऊया आपण काय म्हणतोय बघूया. गेले आणि त्यांना ते क्लिक झाले हल्लीच्या भाषेत, सिद्धरामेश्वर. आणि सिद्धरामेश्वरांनी पण त्यांना बघितलं आणि त्यांना म्हणाले डोळे मिटून बस. ते डोळे मिटून बसले. त्यांनी त्यांना दृष्टिक्षेपाने अनुग्रह दिला. कारण 4 प्रकारे देतात ना अनुग्रह. दृष्टीने देतात, स्पर्शाने देतात, शब्दाने देतात आणि संकल्पाने देतात. 4ही प्रकारे सिद्धगुरू आपल्या, कुठलेही ताकदीचे गुरु आपल्या शिष्यांना अनुग्रह देतात. तसं ह्यांनी त्यांना अनुग्रह दिला, मंत्र दिला आणि सांगितलं जरा डोळे मिटून बस. हे डोळे मिटून बसले पहिल्याच भेटीत. आणि मग ते म्हणाले डोळे उघड. तेव्हा अक्षरशः त्यांना असं वाटलं की माझ्या हात काहीतरी स्फोट होतोय. एक नवीन अनुभव होता त्यांना हा. असा अनुभव त्यांना कधीच आलेला नव्हता. तर असे त्यांचे सिद्धरामेश्वर गुरु. आता थोडंसं त्यांच्या संप्रदायाबद्दल सांगते. त्यांच्या संप्रदायाला इंचगिरी संप्रदाय असं म्हणतात. इंचगिरी नावाचं प्रॉपर गाव आहे. तर ह्या संप्रदायाचे मूळ कोण, कुठून सुरू झाला, तर हे नाथपंथी सगळे लोक, नवनाथांच्याच मार्गातले हे नाथपंथी लोक. रेवणनाथ, नंतर काडसिद्धेश्वर, काडसिद्धनाथ, आणि नंतर हे नाथ झाले. त्याच्यानंतर गुरु जंगलिंगम असे, किंवा निंबर्गी महाराज म्हणते मी त्यांना, निंबर्गी गावचे निंबर्गी महाराज. त्यांना काडसिद्धेश्वराचा अनुग्रह झाला आणि त्यांनी भाऊसाहेब उमदीकर, उमदी गावचे, त्यांना अनुग्रहित केलं. आणि भाऊसाहेब उमदीकरांनी सिद्धरामेश्वर महाराजांना अनुग्रहित केलं. भाऊसाहेब उमदीकरांचे मोठे मोठे शिष्य होते. गुरुदेव रानडे भाऊसाहेब उमदीकरांचे शिष्य, म्हणजे आपल्या नाव ओळखीचं असेल म्हणून. तर असे भाऊसाहेब उमदीकर, आणखीन एक भाऊसाहेब उमदीकरांचे गुरुबंधू होते ज्यांना निंबर्गी संप्रदायात आदराचं स्थान आहे. त्याला चिमड संप्रदाय म्हणतात. रघुनाथ, ते रघुनाथ म्हणून आहेत गुरुदेव. म्हणजे निंबर्गी महाराजांनी उमदीकर महाराज आणि रघुनाथ या दोघांनाही अनुग्रहित केलेलं. ते चिमड गावात रघुनाथ महाराजांचं पुढे संप्रदाय चालू झाला. चिमड संप्रदाय म्हणतात, पण तो निंबर्गी संप्रदायाचाच एक भाग आहे. आणि उमदीकर महाराज, मग सिद्धरामेश्वर महाराज, इंचगिरी संप्रदाय म्हणतात यांना. आणि सिद्धरामेश्वर महाराजांचे हे निसर्गदत्त महाराज शिष्य. अशा तऱ्हेने सिद्धरामेश्वर महाराजांचा खूपच प्रभाव निसर्गदत्त महाराजांवर पडला. वयाच्या 34व्या वर्षी ते त्यांना भेटले आणि 3 वर्षात त्यांनी सांगितलेल्या साधनात ते रत राहिले आणि 3 वर्षात त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. आणि तो क्षणिक नव्हता बरं का, असा आला गेला, ब्रेकमध्ये नव्हता, कंटिन्युअस राहिला. आत्मज्ञानी पुरुष, सत्पुरुष म्हणून ते प्रसिद्ध झाले. मारुती कांबळींना सिद्धरामेश्वर महाराजांनी निसर्गदत्त हे नाव त्यांच्या गुरूंनी त्यांना दिलं. त्यामुळे ते निसर्गदत्त महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. वयाच्या 37व्या वर्षीच त्यांना 3 वर्षात आत्मसाक्षात्कार झाला. एका छोट्याशा खोलीत गिरगावात खेतवाडी 10व्या लेनमध्ये, अद्यापही त्यांची ती बिल्डिंग आहे, वनमाळी भवन असं त्या बिल्डिंगचं नाव आहे. आणि एका छोट्याशा खोलीत त्यांचा संसार, आलं गेलं, मुलं बाळं, गावाकडची आलेली लोक, उद्योगधंदा, त्यांचा विडीकाडीचा व्यवसाय, विडीचे व्यापारी होते ते. अशा सगळ्यात लहान मुलं, काय अभ्यास, काही कमी असेल का हो तेव्हा पण, चहलपहल. आणि गिरगावातल्या चाळी संस्कृती, चाळीत राहत होते ते. सगळा गोंगाट गडबड चाळीत. म्हणजे ह्या
घरातले त्या घरात पाहुणे आहेत का त्या घरात ह्या पाहुणे आहेत हे कळत नाही. इतकं म्हणजे एकोपा. इथे जसं वाडा संस्कृती पुण्यात आहे तशी तिथे चाळ संस्कृती होती मुंबईत गिरगावात. तर अशा तऱ्हेने चाळीत एका खोलीत आणि तिथेच एक वर माळा, असा एक जिना बांधून माळा, एवढंच त्यांचं घर. अशा घरात त्यांनी 3 वर्षात आत्मज्ञान प्राप्त केलं. कसं काय? हे सगळे व्यवहार सांभाळून. तर सगळे आपली कर्तव्य कर्म पार पाडल्यावर आपला जो व्यक्तिगत वेळ राहतो त्याच्यात ते एका कडेला बैठक घेऊन बसत. छोट्याशा खोलीत बैठक, तिथेच मुलं बाळं झोपली असणार आहेत, आलं गेलं, स्वयंपाक तिथेच. बघा किती कठीण. आपल्या सामान्यासारखेच हे आढळतात सगळे सत्पुरुष. मुद्दामूनच ते असे एक लाईफ आपल्यासाठी पोर्ट्रे करतात किंवा एक रोल प्ले करून दाखवतात की जणू काही तुम्हीही ह्या मार्गाने जाऊ शकता, काही अडचण नाही आहे, अडचणी आल्या तरी त्यातनं मार्गक्रमण करू शकता. म्हणून जणू काही आपल्यासाठी हे रोल प्ले करून दाखवतात असं वाटतं. तर अशा अडचणीच्या ठिकाणी बसून एक व्यक्तिगत वेळ काढून ते आपल्या गुरूंनी जे सांगितलं होतं त्याच्यावर ध्यान लावत. ध्यान म्हणजे काय? साधी बैठक. आणि गुरूंनी काय सांगितलं होतं बरं? मी देह नाही आणि देहात मी नाही, असे शब्द. किंवा अजून समजायला म्हणजे गुरु त्यांना म्हणाले होते, तू जे समजतोयस ते तू नाही आणि ज्याची तुला ओळख नाही आहे तेच तू आहेस, शोधून काढ. गंमतच आहे ना. असा त्यांना गुरुमंत्र होता. असंही त्यांच्याकडे मंत्रदीक्षा दिलीच जायची. निंबर्गी संप्रदायात, इंचगिरी संप्रदायात नामजपाला खूप महत्त्व होतं. दासबोध त्यांचा आणि तुकाराम गाथेला या दोन्ही ग्रंथांना ते खूप मानतात. त्यांचा संप्रदाय, दासबोधाचं वाचन असतं त्यांच्याकडे. ते सगळं आहेच. पण असं त्यांना समजवलं, थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणि मग हे काय म्हणाले ते, जे मी आहे ते मी नाही आणि जे मला कळत नाही ते मी आहे. हे कसं शोधायचं हे? मग ते म्हणाले त्याच्यावर विचार कर. मग ते त्याच्यासाठी जेव्हा वेळ मिळेल, कधी वेळ मिळत असेल, पहाटेचा किंवा रात्रीचाच, नाही का, दिवस अख्खा जात असणार धकाधकी. इथेही आपल्याला साम्य वाटतं बघा, की आपण म्हणतो वेळच मिळत नाही, फार संसाराच्या जबाबदाऱ्या. असं काही नाही. सर्व संतांनी या जबाबदाऱ्या पार पाडतच त्यांच्यातलं देवत्व शोधून काढलं आणि आपल्याला तो मार्ग सोपा सुकर करून ठेवलाय. फक्त त्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रम करणे एवढंच आपलं काम आहे. तर अशा तऱ्हेने त्यांनी 3 वर्ष हाच अभ्यास केला की मी कोण आहे, मी जे आहे ते मी कोण आहे. मी देह दिसतो ना, आपल्या देहाला या काहीतरी नावगाव आहे, काही ओळख आहे, आयडेंटिटी आहे. स्त्री आहे, पुरुष आहे, आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, सुशिक्षित आहे, लहान आहे, मोठा आहे, काळा आहे, गोरा आहे, आणखीन बऱ्याच आपल्याला ओळखी आहेत. धर्म, जात वगैरे तिथे आपण जाऊ नको या, पण ओळख आहे या देहाला. त्यामुळे आपली ओळख सांगायची म्हणजे आपण व्यवहारात काय सांगतो, मी अमुक अमुक आहे, XYZ, मी इकडे राहतो, माझं हे शिक्षण आहे, सॉरी, आणि मी ही नोकरी करतो किंवा हे उद्योगधंदा करतो, जे काय. त्यांचे गुरु म्हणाले ही तुझी खरी ओळख नाहीये. तुझी खरी ओळख कुठली आहे माहितीये का? तुझी खरी ओळख जी आहे ती तुला माहिती नाहीये. तर ती खरी ओळख तू जाणून घेण्यासाठी तुलाच अभ्यास केला पाहिजे. मला क्षमा करा, मी थोडंसं पाणी पिते. तर ही ओळख तुला शोधून काढली पाहिजे. आता ही ओळख कुठून शोधून काढायची? असं काय कुठे असं विहीर आहे का, असं पाणी बादली टाकली आणि अशी ओळख वर ओढून काढली का, कुठे बुडी मारली समुद्रात आणि काय मोती शोधून आणले, मी कोणाची ओळख असेल? या देहात तू कोण आहेस असं तर आपल्याला माहिती आहे की मी आत्मा आहे, आत्माराम आहे, देहराम आहे, सगळ्या गोष्टी ऐकल्यात. पण आपल्यासाठी आत्म्याचा रेफरन्स कुठपर्यंत आहे माहितीये का? पिशाच, भूत, किंवा आत्मा सोडून गेला की देह पडतो, एवढं आपल्याला नक्की माहिती आहे लहानपणापासून. पण त्या आत्म्याचं महत्व, ती आत्मशक्ती, तो आत्मानंद, तो आत्मा अनुभव, आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार, हे आपल्याला माहिती नाही, अनुभवाच नाही. अर्थात लहानपणी आपल्याला कोणी सांगितलं असतं तर नसंच आपल्याला अनुभव आलं.
अनुभवच नसतंच आलं. तर अशा तऱ्हेने त्यांनी हे 3 वर्ष हे जे काही गुरु म्हणाले त्याच्यावर शांत बसून अभ्यास केला. निसर्गदत्त महाराजांची साधना अशी आहे, त्याला कुठल्याही उपाधी नाहीत, काहीही लागत नाही, त्याला बाह्य मदत काहीही नाही. जे काही शोधायचंय ते तुम्ही आत शोधायचंय. बाहेरून कुठलीही बिन पैशाची कुठलीही उपकरणं लागत नाही, कुठल्याही देवाला भजायला लागत नाही, कुठलंही पारायण करावं लागत नाही, उपास तापास करावं लागत नाही, व्रतवैकल्य करावी लागत नाही. म्हणजे हे काय वाईट आहे का? नाही नाही, ही सगुण भक्ती आहे, सगुण साकार. आपल्याला काय आहे, भक्तीत काहीतरी समोर लागतं, काही फोटो तरी, स्टॅच्यू तरी, किंवा हयात किंवा देवी देवता, मंदिर, मठ, ही सगुण आणि साकार अशी देवतेची, देवांची, गुरूंची भक्ती. आता निसर्गदत्त महाराजांना सिद्धरामेश्वर जे सांगत होते ना, ती निर्गुण निराकार भक्ती होती आणि ती सोपी नाही आहे अर्थातच. या सगुण देहात राहून निर्गुणाचा शोध लावायचा आणि तो देह चालू असतानाच. देह संपल्यावर कशी काय करणार? त्यामुळे ही निर्गुण निराकाराची भक्ती निसर्गदत्त महाराज, रमण महर्षी आणि जे कृष्णमूर्ती हे तिघही शिकवत असत. सेम निसर्गदत्त महाराज म्हणत पण असत की आम्ही तिघं भाऊ आहोत, अशा अर्थाने की तिघं एकच शिकवण देत होते. तर असा हा इंचगिरी संप्रदाय, जो निंबर्गी संप्रदाय, निंबर्गी महाराज, सिद्धरामेश्वर महाराज आणि आपलं उमदीकर महाराज आणि मग सिद्धरामेश्वर महाराज. सिद्धरामेश्वर महाराज यांचे गुरु तसे बंडखोर निघाले. कसे? तर त्यांच्या संप्रदायात पण नाममंत्र, नामजप, दासबोध वाचन असं होतं. तर या सिद्धरामेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंची परवानगी काढली, उमदीकर महाराजांची, की मी काहीतरी वेगळं शिकवलं तर चालेल का? माझा विहंगम मार्गाने मी नेऊ का पुढच्या भक्तांना? जेव्हा त्यांनी परवानगी दिली उमदीकर महाराजांनी की तूही अनुग्रह दे, अशी परवानगी दिली जाते, दीक्षा दे, तेव्हा ते म्हणाले मी अशी दीक्षा देऊ का विहंग मार्गाची? यात पण वेगवेगळे मार्ग आहेत ना. पिपिलिका मार्ग म्हणजे मुंगी हळूहळू चढत झाडाच्या शेंड्यावर कधी पोचणार? 6 महिने, 3 महिने, वर्ष, किंवा काय 4 दिवस, झाड केवढं आहे त्यावर, हा पिपिलिका मार्ग. कपी मार्ग म्हणजे वानरासारख्या इकडून तिकडे उड्या मारत जास्त वेगाने. आणि विहंग मार्ग म्हणजे पक्षी कसा डायरेक्ट शेंड्यावर बसून फळं खातो आणि उडून पण जातो, त्याला काही पत्ता नसतो खालचा, डायरेक्ट फळ खातो आणि फळाचा आस्वाद घेऊन उडून जातो, त्याचं काम होऊन जातं. असा विहंग मार्ग मी सर्व माझ्या शिष्यांना देऊ का? त्यांचे गुरु म्हणले ठीक आहे, एवी देवी तू चांगलंच बघतोय सगळ्यांचं, काही हरकत नाही. तेव्हा त्यांचे गुरुबंधू म्हणाले होते, अरे तू आपल्या गुरूंच्या विरोधात जाऊन काहीतरी वेगळं शिकवायला बघतोयस, हे कसं काय? हा कुठला विहंग मार्ग? आपला नामजपाचा मार्ग आहे. तो कपी आहे का पिपिलिका आहे सोड, पण आपल्या गुरूंनी जे दिलं आहे ते आपण चालू ठेवलं पाहिजे. त्यामुळे मी गुरूंची परवानगी काढली आणि तो विहंग मार्ग, किंवा दुसऱ्या शब्दात निर्गुण निराकाराची भक्ती, त्याला काही असे म्हणू शकतो आपण, त्यांनी निसर्गदत्तांना दिली. आता ह्या विहंग मार्गाचं वैशिष्ट्य असं आहे की सिद्धरामेश्वर महाराज किंवा निसर्गदत्त महाराज आपल्या भक्तांना असं सांगत असत की ध्यानधारणा चांगलीच आहे, ध्यान कराच, मी कोण आहे ह्याच्यावर. पण समजा तुम्ही अगदी 10 तास ध्यान केलं आणि उरलेल्या 24 तासातले 14 तास तुम्ही क्रोधाच्या आहारी, सर्व षड्रिपूंच्या आहारी, त्रिगुणांच्या आहारी गेलात, तर ते 10 तासाच्या ध्यानाची ऊर्जेचं काय? किंवा मग तो विडंबनाचा उपहासाचा पण विषय होतो ना, यांचं बघा ध्यान आणि हे उठले की सगळ्यांवर ओरडत बसतात, होतो ना विषय. तर ते म्हणाले की आपल्याला असा मार्ग हवाय 24 तास 24/7 साधना करणारा, डायरेक्ट फलाची अभिलाषा ठेवून, त्याचा फलेशा ठेवून फळ प्राप्त करणारा,
असा मार्ग हवा. निर्गुण निराकाराची साधना, आत्मानुसंधानाची साधना, आत्म्याच्या अनुभवाची साधना, आत्मसाक्षात्काराची साधना, काही म्हणा त्याला. असं सिद्धरामेश्वर महाराजांनी थोडं बंडखोरपणे हे शिकवलं निसर्गदत्त महाराजांना. कारण सांगितलंच बघा काय आहे ना, की तू जे आहेस ते तू नाहीस, आणि जे तू नाहीस तुला कळत नाही ते तू आहेस. शोध आता, एक्सप्लोअर कर. इथेच कळतं वेगळेपणा. हे बघा, सर्व संत सगुण मार्गाने जाऊ देत, निर्गुण. सर्व संत निर्गुण भक्तीच आपल्याला शिकवतात. वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला समजेल असं. जशी एखादी आई आपल्या सर्व मुलांना, कोणाला पुरणपोळी चालते, कोणाला नाही चालत, पित्त होतं, मग त्याच्यासाठी वेगळं काही करते, जिलबी देते, बासुंदी देते, जेणेकरून त्यांना पौष्टिकता प्राप्त होऊन त्यांचा जीवनरस परिपूर्ण होऊन त्यांचं पोट भरेल. सर्व गुरु, सर्व संत हे सत्पुरुष असेच असतात. ते आपापल्या शिष्यांचं, भक्तांचं, त्यांचं एकंदर काय आवाका आहे तो बघून तसं देतात. कारण त्यांनी ते पूर्णत्वाला गेलेले असतात. निसर्गदत्त महाराज पण आत्मसाक्षात्कारी होते. 3 वर्षात त्यांनी याच्यावर प्रचंड काम केलं. प्रचंड काम केलं म्हणजे काय, ते सहज सांगतात. काही नाही, मी नुसता बसायचो आणि मी कोण आहे हे शोधायचो. कसं शोधायचं ते, असं त्यांना लोकांनी विचारलं की ते म्हणायचं काही नाही, आत खोल जायचं. मग लोक म्हणायचे, अहो खोल जायचं म्हणजे काय, आपल्या शरीरात काय आपल्याला दिसतंय का? जो आत्मा कुठल्याही मशीनखाली त्याचा फोटो येत नाही, सोनोग्राफीमध्ये येत नाही, एक्सरेमध्ये येत नाही, असा तो आत्मा, त्याचा अनुभव घ्यायचा. अरे बापरे. आणि तो आपल्यात आहे हे आपल्याला माहिती आहे. विज्ञानाने सिद्ध झालं आहे की असं काही पॉवर आहे, एनर्जी आहे की मनुष्य मृत झाल्यावर तो दिसत नाही, पण तो निघून गेल्यामुळे देह मृत झाला असं समजतो. तरी देहात दुगदुगी असते बघा, त्याला जीव म्हणतात. म्हणून तर आपले डोळे, नेत्रदानाला एक ठराविक पिरियड आहे की 2 तासात ते काय त्यातला आतला महत्त्वाचा भाग काढून घ्या. किडनी, हृदय, जीव दुगदुगी असते म्हणतात ना, तो जीव. पण हा शिवरूपी आत्मा सोडून गेलेला असतो. एवढंच आपल्याला माहिती आहे. एवढ्याच माहितीवर तो आत्मानंद, तो आत्म्याचा अनुभव कसा घ्यायचा, किती कठीण आहे बरं. काही मशीन खाली त्याचं कळलं बाबा, त्याचं स्थान कुठे आहे, तर माणूस त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करेल. ह्याच्या बाबतीत रमण महर्षी गाईड करायचे की आपल्या आत्म्याचा वास आपल्या आनंद कोशात आहे. जसा हा आपला बाहेरचा कोश कुठला आहे, अन्नमय कोश, मग प्राणमय, मग मनोमय, विज्ञानमय आणि मग आनंदमय कोश. आणि त्या आनंदमय कोशात आनंद स्वरूप आत्मा राहतो. रमण महर्षी म्हणायचे, तुमच्या आध्यात्मिक हृदयात आत्मा राहतो. आता हे आध्यात्मिक हृदय कुठलं? आपलं हृदय तर इथे डावीकडे आहे. तर आध्यात्मिक हृदय म्हणजे अनाहत चक्र, जिथे शिवाचा वास, शिवाच्या अंडर येतं अनाहत चक्र, असं म्हणा थोडक्यात. तर म्हणजे थोडक्यात आपल्याला आपलं प्लेसमेंट कळली, लोकेशन कळलं असं म्हणूया आत्म्याचं, की ते आनंद कोशात आपल्या आध्यात्मिक हृदयात राहतं. इथपर्यंत आपल्याला मदत झाली. आता त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं. आयदर आपल्या हृदयावर करा, आध्यात्मिक हृदयावर, किंवा आपल्या भ्रूमध्यावर करा, किंवा आपल्या नासाग्रावर करा. ध्यान करा. ह्याच्यासाठी आपल्या व्यक्तिगत वेळात कुठलीही कर्म सोडून नाही. कर्मांना एक्सटेन्शन देऊ नका, पुनश्च यावं लागेल. कारण प्रारब्ध कर्म तुम्ही स्वतःचं लेखन करून आलायत. तुम्ही तुमचे स्क्रिप्ट रायटर आहात. मागच्या जन्मी जी कर्म केली तीच कर्मांची फळं, चांगली का वाईट, परिपक्व होऊन तुम्ही या जन्मी घेताय. आणि जेव्हा चांगली येतो तेव्हा आपल्याला आठवण येत नाही, पण वाईट संघर्षाची फळं आली की आपण म्हणतो मीच का, मलाच का, ही काची बाराखडी आपली चालू होते. मी जरा पाणी पिते, सॉरी. तर मग हे जे प्रारब्ध कर्म आहे ते येणारच येणार. प्रश्न असा आहे, तुमच्या भक्तीने तुम्ही त्याच्याकडे तटस्थपणे बघायला लागता. येणाऱ्या संघर्षाला जे काही आवश्यक आहे ते तोंड देता आणि मीच का, मलाच का, मी आणि कच्या बाराखडीतनं बाहेर पडता.
हे निर्गुण निराकार भक्तीचं एक मोठा फायदा, मोठं उदाहरण आहे. कारण निसर्गदत्त महाराजांच्या पण आयुष्यात प्रचंड संघर्ष आले. त्यांची पत्नी गेली पुढे, मुलगी गेली, म्हणजे आपल्यासारखेच संघर्षमय वातावरण मध्येच ते राहत होते. लहान खोली, सगळं तसंच. खूप श्रीमंती नाही, गरिबी. तर अशा सर्व वातावरणात राहून स्वतःचा आत्मोद्धार कसा करायचा ते निसर्गदत्त महाराजांना सिद्धरामेश्वर महाराजांनी शिकवलं. आणि सिद्धरामेश्वर महाराजांचं ही परंपरा निसर्गदत्त महाराजांनी पुढे नेली की मी कोणाचा शोध घ्या. मी म्हणजे हा देह नाही, मी म्हणजे हे नुसतं शरीर नाही, तर मी तो सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, तो निरपेक्ष प्रेम करणारा परमेश्वराचं स्वरूप, तो परमात्म्याचा आत्मस्वरूप मी आहे, तो परमेश्वराचं ईश्वर स्वरूप मी आहे, त्या परब्रह्माचं ब्रह्मस्वरूप मी आहे. हे या हयातीतच शोधून काढा आणि मनुष्य योनीशिवाय ते तुम्हाला कुठेही सापडणार नाही. अगदी दत्ताची गाय, कुत्रा त्यांच्या कानात ओरडून बघा बघू, अरे तुम्ही कसले दत्ताची वाहनं आहात, त्याला फेऱ्या घाला गोल गोल आणि सोडून घ्या, ते असे कान हलवून निघून जातील. कुत्रा फार तर भुंकेल अंगावर किंवा कान हलवून निघून जाईल, काही कळणारच नाही. गाईला सांगितलं, कुत्र्याला सांगितलं, उपयोग नाही. कार्तिक स्वामींचा मोर, त्याला सांगितलं, अरे तू कार्तिक स्वामींचा मोर आहेस साक्षात, काही कळणार नाही, तू वाहन आहेस त्यांचं. उंदराला सांगितलं, अरे तू गणपतीचं वाहन आहेस. बैलाला सांगितलं, तू शंकराचं वाहन आहेस. कळेल का त्यांच्या या प्राणी योनीत? 84 लक्ष योनीपैकी फक्त मनुष्य योनीत कळू शकतं की मी कोण आहे. मी साक्षात तो परमतत्व परमेश्वर, तो मीच आहे. आणि हे सुद्धा आपल्या हयातीतच. अहो कारण मृत्यू आल्यावर आपण कुठे जाणार आहोत माहिती नाही. आपलं डिमोशन होऊन आपण कुत्रा मांजर होणार आहोत का प्रमोशन होऊन आपण जीवनमुक्त होऊन निघून जाणार आहोत का आपण सेम लेवलला राहून परत मनुष्य जन्म, काही कल्पना नाही. असं म्हणतात की आपलं पाप पुण्य बरोबर आलं की मनुष्य जन्म घेतो. पाप वाढलं की नरकात जातो म्हणतात, पुण्य वाढलं की स्वर्गात जातो म्हणतात. आणि पाप पुण्य समाप्त समाप्त जीवनमुक्त. हे कसं करायचं? पाप पुण्य समाप्त. हेच ती निर्गुण निराकाराची साधना निसर्गदत्त महाराजांनी शिकवली. त्यांनी आपल्याकडे येणाऱ्या भक्तांना हेच शिकवलं. एक अशी गंमत आहे निसर्गदत्त महाराजांबद्दल की बघा, त्यांना पहिलं कोणी ओळखलं माहितीये का? परदेशी नागरिकांनी. त्या सर्व परदेशी नागरिकांना सॅल्यूट ठोकायला पाहिजे की ते इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड कुठून नाही आले. म्हणजे हवामान वेगळं, करन्सी वेगळी, खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळ्या, सर्व भाषा वेगळी, काहीच नाही एकसारखं. बरं, जिथं ते निसर्गदत्तांना भेटायला जायचे, खोली छोटीशी, आणि त्या खोलीत खाली संसार होता. ते जिन्यानी वर जाऊन त्या माळ्यावर द्यायचे लेक्चर. त्या माळ्यावर असं छोट्याशा जिन्यात ते चढून जायचे परदेशी नागरिक. भाषा नाही, ट्रान्सलेटरच्या माध्यमाने. म्हणजे जेव्हा परमतत्व काम करताना कुठलाही अडसर येत नाही बघा. नाही देशाचा, हवामानाचा, काळाचा, भाषेचा. ते परदेशी नागरिक आपलं काय भात भाजी रोटी त्यांना काही नाही आवडायची. त्यांचं वेगळं फूड आहे ना, आपलं खूप मसालेदार फूड आहे. तरीही ते तिथे जवळच्या लॉजमध्ये राहायचे, कमी पैशातल्या. का? छोटीशी लॉजेस होती आजूबाजूला, रोटी रोजी मिळायची. आपली रोटी भात, असं काहीतरी दाल भात. त्यांचं फूड नाही येते. का? तर निसर्गदत्त महाराजांना भेटायला मिळावं. अहो त्यांची तपश्चर्याच तर होती. म्हणून तर मॉरिस फ्रेडमन नावाचा एक पोलंडचा गृहस्थ, प्रथम त्यांनी आय एम दॅट हे पुस्तक लिहिलं महाराजांवर इंग्लिशमध्ये, आणि ते जगभर सर्व भाषात ट्रान्सफर झालं. नंतर मराठीत आलं. सुखसंवाद म्हणून. आपल्याकडचाच कोहिनूर एरियाचे आपल्यालाच पत्ता नाही. हे सगळ्याच जगात आहे असं
की आपल्याच माणसाची आपल्याला किंमत नाही. अर्थात ही निर्गुण निराकार भक्ती शिकणं पण तेवढं सोपं नाही, कारण आपण सगुणात खूप आहोत. आणि ते काही चुकीचं नाहीच आहे. व्रत वैकल्य, पारायण, उपास तापास, तीर्थक्षेत्र हे सगळं पाहिजेच. काहीच चुकलं नाही, काहीच चूक नाही. किंबहुना त्यांनी एक वैचारिक बैठक बनायला लागते. एक पाया तयार होतो आणि त्या तयार झालेल्या पायावर जसा पाया खूप खोल असेल तर उंच बिल्डिंग उभी राहते. जेवढी बिल्डिंग उंच तेवढा पाया खाली खोदावा लागतो, खोल. जेवढी वर तेवढी खाली. तसा हा तुमचा जेवढा पाया खोल तेवढी तुमची ही परमार्थाची बिल्डिंग उभी राहू शकते. असं म्हणतात की तुमच्या मागच्या जन्माची पुण्याई, ह्या जन्मीचं तुमचं ऐहिकातलं जगण्याचं एक पद्धत म्हणा की सरळ सोट जगणं. आलेली कर्म आपल्या वाट्याला शांतपणे, कधी रागलोभ होईल, षड्रिपू आक्रमण करतील, पण कर्म नाही सोडायचं. कर्मापासून पलायन नाही करायचं, कारण पलायन केलं ना तर एक्सटेन्शन मिळून तुम्हीच आणलेली तुम्ही कर्म पुनश्च फेडायला तुम्हाला यावं लागतं. आणि ती कधी परत मनुष्य जन्म मिळेल काय माहिती हो, कारण आपल्या मनुष्य जन्म घेण्याचा उद्देशच आपल्याला माहिती नाही. असं म्हणतात की आपण विस्मरणाचा घोट पिऊन आलेलो आहोत, विस्मरणाचं एक औषध पिऊन आलोय. मागच्या जन्मी काय झालंय माहितीच नाहीये. मग आपल्या हातात काय आहे, हा जन्म. आणि असे जर का ताकदीचे गुरु आपल्याला मिळाले तर त्यांच्या सानिध्यात येऊन ते काय शिकवत आहेत त्याच्यावर आचरण करणं, इम्प्लिमेंटेशन, ॲप्लिकेशन हे आपल्या हातात आहे. तर निसर्गदत्त महाराजांनी अशी 3 वर्ष साधना आपल्या घरातच बसून केली की मी कोण आहे. त्यासाठी ते म्हणाले मी शांतपणे बसून राहायचो, स्वतःवर लक्ष केंद्रित करायचो. विचार आले तरी, म्हणजे ध्यानात जे करतात तसं, विचार आले तरी त्यांच्याकडे फ्लॅश बनून त्यात जाऊन गुंतायचं नाही, कारण विचार हे बहुप्रसव आहेत, त्यांना लगेच पोरं वाढवतात. म्हणजे एक विचार आला ना की त्याच्यामागे दुसरा, त्याच्यामागे तिसरा, गेलं ते झाड पसरायला लागतं. फांद्यांचा कट एक मोठा वटवृक्ष होतो. फ्लॅश म्हणून बघायचं. आपण पिक्चर हॉलमध्ये बसून कसं बघतो, तिथे हिरो हिरोईन नाचत गाणी गात असतात. आपण जातो का, ते बाग सुंदर आहे आम्ही पण येतो तुमच्यावर फिरायला, तो पडदा आहे. तिथे विलन काहीतरी त्रास देत असतो सगळ्यांना, आपण इथून त्याला जातो का मारायला, तो पडदा आहे. आणि पडद्यावरचं ते चलचित्र आहे. तसं चलचित्रासारखं बघायचं आपल्या जीवनातल्या घटनांकडे. हे निर्गुण निराकाराची साधना. सगुण साकारात काय होतं, काही चूक नाही येते, पण व्रतवैकल्य, देवपूजा, दर्शन, उपास तापास काही चूक नाही. पण त्याच्यात काय होतं, तो देव आणि मी द्वैत भक्ती होते. निसर्गदत्त महाराजांनी अद्वैत भक्ती शिकवली की मी देवाचा, देव माझा, तो देव मी इकडे, तो गुरु माझा, मी इकडे भक्त शिष्य. तुझा गुरु तुझ्या हृदयस्थ परमेश्वर आहे, तो आत्माराम आहे, या देहरामात राहतो. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. अहो सहज सहज सुलभ अभंगात गाण्यात आपल्याला हे लहानपणापासून माहिती आहे, पण त्याचे अर्थ खोलून सांगितले निसर्गदत्त महाराजांनी, सिद्धरामेश्वर महाराजांनी. आणि अशा तऱ्हेने हा जो आत्माराम आहे त्या आत्म्याची अनुभूती कशी घ्यायची. म्हणजे तो काय आत्मा टुणकण उडी मारून बाहेर पडतो का, तो बाहेर पडला तर डेथ, मृत समजलं जाईल. हा, मोठे मोठे संत सिद्ध पुरुष असे आत्मा हे करून शरीर निचेष्ट पाडून फिरून यायचे, असं काही चरित्रात आहे. आपण आहोत का तसे, आपल्याला बेसिक आधी शिकायला हवं. तर ह्या आत्म्याची अनुभूती जो दिसतच नाही, जो कळतच नाही, आणि आपल्याला फक्त लहानपणापासून सगुण भक्ती शिकवली आणि आपल्या बाहेरच्या मी देहाला, मी या देहाला मोठं करायचं शिकवलंय. ते नॅचरल आहे, नैसर्गिक करायलाच हवं, कारण आपल्याला समाजात उभं राहायला नोकरी, शिक्षण, संसार, कुटुंब या मार्गाने जायलाच हवं, त्यात काही चूक नाही आहे. पण हे करत असताना आपली ओळख का विसरायची. ओळख विसरायचं काय कारण आहे, कारण मनुष्य देहाचं मुख्य कार्यच हे आहे की मी कोण आहे, कारण ते फक्त आणि फक्त मनुष्य देहात कळणार आहे.
मनुष्य देह सोडला की कळणार नाही. हे जर का ठाम कळलं तर मी कोण आहे या शोधात? मी तो आत्माराम आहे. त्या आत्म्याचा आनंद कसा घ्यायचा हे निसर्गदत्त महाराज शिकवायचे. ते परदेशी नागरिक यायला लागले त्यांच्याकडे आणि ते हे असे प्रश्न विचारायला लागले की आत्म्याची अनुभूती किंवा वेदांबद्दल, उपनिषद वेदात काय सांगितलंय? वेद हे अपौरुषीय आहे ना, अनाहत नाद आहे वेद म्हणजे. तो ऋषींना ऐकू आला, ऋषींना हे अनाहत नाद ऐकू येत होते आणि त्यांनी ते लिहून काढले. वेद असा कोणी माणसांनी समोर बसून लिहिलेले नाहीयेत ना. तर असं वेदांचं नॉलेज सगळ्याच संतांनी दिलंय. तुकाराम माऊलींनी दिलंय. ते तर म्हणत होते वेदांचे आम्हीच ज्ञान द्यावे, इतरांनी त्याचे भार व्हावे, अशा टाईप काहीतरी अभंग आहे. तर हे असे सर्व संत आपल्याला वेदांचं, हे अनाहतातनं आलेलं परमेश्वराचं, त्या निर्गुण निराकार परमेश्वराचं ज्ञान देतात वेगवेगळ्या भाषेत. मग ते दासबोध असो, गाथा असो, कुठलाही ग्रंथ घ्या. पण ते सगुण मार्गाने आपल्याला का नेतात? कारण तो मार्ग आपल्याला आधी पचणार आहे, रुचणार आहे. पण त्याच्यातनंही आपण जायला नको का पुढे? म्हणून काय सगुण मार्ग सोडायचा का? आता मी निर्गुण भक्ती करते, सोडून दिलं, चालणार नाही. कारण ती तुमची प्रारब्ध कर्म आहे, ती कोणी ओसपायची? तुमची प्रारब्ध कर्म तुम्हालाच कळायला हवीत. कारण ती माहिती नाही. मगाशीच आपण बघितलं, विस्मरणाचा घोट पिऊन आलोय, औषध पिऊन आलोय, त्यामुळे काही माहिती नाही. मग आलिया भोगासी असावे सादर. हे बघा, आनंद आला, अहंकार करू नका. संघर्ष आला, रडत डोकं पिटत बसू नका. मलाच का, मीच का म्हणून स्वतःला आणि इतरांना त्रास देऊ नका. संघर्षातनं मार्ग काढाल बघा. सगळेच काढायला बघतात, त्यात काही हे नाही. पण त्यात काय होतं, मनात बीज पडतात, इच्छा बीज. ती कर्म बीजवून रिबर्थला कारणीभूत होतात. ते कसे नाही करायचं त्याचं ज्ञान निसर्गदत्त महाराज द्यायचे, किंबहुना सर्व संतच देतात. तर अशा तऱ्हेने हे जे विदेशी नागरिक त्यांच्याकडे यायचे, तर ह्यांची भाषा वेगळी आणि त्यांची भाषा वेगळी. ह्यांना इंग्लिश यायचं नाही आणि त्यांना मराठी यायचं नाही. पण परमेश्वराची यंत्रणा बघा कशी, की त्यांना ट्रान्सलेटर मिळाले जे उत्तमरित्याने मराठी इंग्लिश भाषांतर करून, मग त्यातल्या काही लोकांनी व्हिडिओ शूटिंग केलं, कारण ते ॲडव्हान्स जगातनं येत होते. काहींनी ऑडिओ केलं आहे, ते आपल्याला आज मिळतं, सगळं उपयोग होतो. निसर्गदत्त महाराज प्रत्यक्ष त्या व्हिडिओत बघायला मिळतात आपल्याला. हे त्या सगळ्यांचे उपकारच आहेत आपल्याला. आणि असं त्यांनी ज्ञान घेऊन त्या विरोधी परिस्थितीत मुंबईत गिरगावात राहून 3 महिने, आता आपल्या जवळचे डॉलर संपले की मग ते परदेशी निघून जायचं आणि जे काही शिकलंय ते लिहून काढलेलं, रितसर लिहून काढून त्याच्यावर आचरण करायचे. आणि मग ते मॉरिस फ्रीडमननी त्याला पुढे भारतानंद असं नाव दिलं महाराजांनी, आणि तो आत्मसाक्षात्कारी झाला. असं उदाहरण हे की त्याचा फोटो लावला होता महाराजांनी, कारण महाराजांच्या आधीच त्यांनी देह ठेवला मॉरिस फ्रीडमननी, आय एम दॅटच्या लेखकाने. म्हणून महाराजांनी त्याचा फोटो आपल्या घरात लावला होता आणि ते त्याला हार पण घालायचे. म्हणायचे, माझ्या डोळ्या देखत मी एक आत्मसाक्षात्कारी माणूस पाहिला. बघा, हे गुरुपद केवढं महान असतं की आपणासारखी करीती तात्काळ ही नाथ परंपरा आहे. कोण कुठला परदेशी नागरिक आलेला, अर्थात त्याचंही पूर्वसंचित दांडगं असेल, इतक्या तऱ्हेच्या अडचणींचा सामना करून हे परदेशी नागरिक आले आणि त्यांनी सगळं ज्ञान जगभर पसरवलं वेगवेगळ्या भाषेत, इंग्लिश, फ्रेंच, जर्मनी, आणि मग ते मराठीत आलं. एक गमतीदार किस्सा असा आहे की महाराजांकडे दासबोध वाचन व्हायचं, तर त्यांनी चक्क 2 गट केले होते. सगुण भक्तीवाल्यांना ते निर्गुण भक्तीत येऊन द्यायचे नाही आणि निर्गुण भक्तीवाल्यांना ते सगुणात येऊन द्यायचे. मग ते जायचेच नाही तिकडे. सगुण भक्ती म्हणजे रोज दासबोध वाचन, प्रवचन, हे काही वाईट नाही आहे, चुकीचं नाही. स्वतः महाराज करत होते. 3 त्रिकाळच्या आरत्या, भजन, कीर्तन, मोठमोठ्या झांजा वाजवत असत, ते स्वतः वाजवत असत. सिद्धरामेश्वर त्यांच्या गुरूंची आरती ओवाळत असत. त्यांच्या गुरूंचं मरीन ड्राईव्हला समाधी मंदिर आहे
तिथे ते जाऊन समाधीवर डोकं टेकून येतं. सर्व सगुणातल्या भक्तीचं ते करत होते, कारण त्यांना फॉलो करणारे हे सगुण भक्ती नसती केली आणि हे नुसते निर्गुणात असे बसून राहिले असते तर ते म्हणले असते, आपली लोक, विदेशी लोक तर नॉलेज घेऊनच जात होती. जे सगुण भक्ती करणारे होते ते म्हणाले असते की हे कुठे काय करतात, मग आम्ही पण काही नाही करणार. म्हणजे इकडे पण नाही तिकडे पण नाही, त्रिशंकू व्हायचा. म्हणून असे कित्येक संतांचं आहे बरं का, की ते सर्व सगुण भक्ती करायचे. जे ते जरी पोचलेले होते, सिद्ध होते, पहुंची हुई चीज होते सगळे, त्यांचा ह्या देहाचा पर्पज सर्व झाला होता, टार्गेट अचीव्ड, पण तरीही ते लोकांसाठी सगुण भक्ती करायचे. निसर्गदत्त महाराज पण तशीच सगुण भक्ती करायचे. हे सर्व करायचे. त्यांच्याबरोबर वाचन, त्यांना निरूपण करायचे. त्या निरूपणाच्या यूट्यूबला आहेत लिंक, अप्रतिम सुंदर सांगायचे ते. पण त्या सगुण भक्तीतल्या माणसाला इकडे येऊन द्यायचे नाही, कारण ते म्हणायचे तो घास पचणार नाही. तुम्ही आता सगुण भक्तीत तयार व्हा आणि मग एक स्टँडिंग टाईम द्यायला हवं ना, गोष्ट निवायला हवी. साधा कुकर लावला आपण तरी आपण म्हणतो की कुकर मुरू दे मग आपण खाऊया. लगेच ते कुकरची शिट्टी उचकटून काही वेळा तो भात पाणी सगळं वर येतो. मुराला लागते प्रत्येक गोष्ट. तशीच सगुण भक्ती मुरू दे तुमच्यात, मग तुम्हाला निर्गुण भक्ती कळेल. आता त्या विदेशी नागरिकांना त्यांच्या पूर्वसंचिताप्रमाणे कळलेलं असेल, म्हणूनच त्यांना हा प्रश्न पडलाय की मी कोण आहे किंवा आत्म्याचा कसा अनुभव घ्यायचा, असे प्रश्नच ते घेऊन येत होते. पूर्वपीठिका तयार होती त्यांची आणि महाराज जे सांगत होते ते त्यांना कळत होतं. म्हणून ते काय करायचे, एकदा एक अशाच त्यांच्या शिष्य, एक भगिनी, सगुण जे चालायचं त्यांचं बैठक, त्याच्यात आलेल्या. आणि मग हे जे परदेशी नागरिक आणि आपल्यातले पण काही लोक होते मराठी, मी कोणाच्या शोधात येणारे, त्या भगिनी तिथे येऊन बसल्या. महाराजांनी बघितलं आणि ते म्हणले, तुम्ही कशा आत्ता इथे? ते म्हणले, तुम्ही आत्ता त्यांना पण काही देताना लेक्चर, मी ऐकायला. ते म्हणले, नको नको, तुम्ही नका येऊ इथे, तुम्ही तिथेच या. आपण जे प्रवचन भजन कीर्तन करतो हे जरा इथं नको तुम्ही. स्वच्छ त्यांनी बायफर्केट केलं, वर्गीकरण केलं होतं. कारण घास पचायला तर पाहिजे. गुरुमाऊली आईसारखीच असते. आपण म्हटलं पुरणपोळी ज्या मुलाला पचणार नाही त्याला आई देत नाही, पित्त होईल. जे पचवतोय त्याला पुरणपोळी देते. म्हणजे काय आईचं प्रेम कमी असतं का? आईला कळत असतं, तसंच प्रत्येक गुरुला कळत असतं. तसंच निसर्गदत्त महाराजांनी केलं होतं की हे 2 वर्ग केले ते. अशा तऱ्हेने त्यांच्याकडनं भरपूर नॉलेज घेऊन लोक जात होते. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना माहिती नव्हतं. ते म्हणायचे, इथे विदेशी नागरिक कसे काय येतात, फॉरेनर. त्यांच्या खाली एक दुकान होतं. त्या माणसाने एका विदेशी नागरिकालाच विचारलं गाठून, तुम्ही नक्की कशासाठी येता इथे? त्या माणसाकडे काय येतो, इतका साधा धोतर नेसून साधा सिंपल बसलेला विडीचा व्यापारी, क्षमा करा मला, का बरं तुम्ही येता? त्यांनी म्हणाले की अहो ते काय सांगायचं तुम्हाला, आम्हाला ते खूप ज्ञान देतात. ते म्हणले, ज्ञान देतात? तिथं तर झांजा टाळा वाजवलेल्या आणि काय हार तुरे. ते म्हणाले, ते आहे, ते वेगळे ग्रुप येतो त्यांच्याकडे, आम्ही पण येतो, आम्हाला ते शिक्षण देतात काही, मी कोणाचं. तर ते आजूबाजूचे लोक म्हणले, हे कसं नॉलेज आहे मी कोण आहे? तुम्हाला माहिती नाही तुम्ही कोण आहात ते? तुम्ही विदेशी नागरिक आहात, तुमचं नावगाव फळफुल तुम्हाला माहिती नाही? अशी अवस्था. यात काही चुकीचं नाही, ह्यात आपण कोणाची चेष्टा करत नाही. ह्या सगळ्यातनं आपण जात असू, जात असेल किंवा जाऊ किंवा गेलेलं असेल. अशा तऱ्हेने निसर्गदत्त महाराजांनी हे भरपूर नॉलेज सगळ्यांना वाटलं आणि मग त्याच्यावर असंख्य पुस्तकं सगळीकडे निघाली. अशा तऱ्हेने त्यांचे बंडखोर गुरु जे होते सिद्धरामेश्वर महाराज, ते म्हणायचे की मी तात्काळ मुक्तीचा मार्ग दाखवतो, निर्गुण निराकार. ज्या आत्म्याला आकारच नाहीये, सुईच्या आग्रावर राहील एवढंच त्याचं रूप आहे म्हणे. चमकतं नील प्रकाश बिंदू म्हणतात त्याला, चमकत्या स्टार सारखा. तो कुठल्याही मशीन खाली येत नाही, कुठे फोटो काढत नाही. मृत व्यक्ती झाल्यावर पण अगदी आपण समोर अगदी डोळे लावून बसलो असलो तरी तो जाम दिसत नाही. अशा आत्म्याचं अनुसंधान, आत्मानुसंधान कसं करायचं
ते निसर्गदत्त महाराजांनी शिकवलं. डे टू डे लाईफमध्ये 24 तास 24/7. म्हणून ते विहंग मार्ग म्हणतात की हा मार्ग असा नाही आहे की 1-2 तास भजन केलं, उरलेले व्यवहार कराच तुम्ही, पण प्रत्येक क्षणी क्षणोक्षणी तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की मी कोण आहे. त्याच्यासाठी तुमचा अभ्यास पाहिजे. तुम्ही बाहेर खेळा, तुमचं जे काही प्रारब्ध आहे तुम्हाला फेस करावंच लागेल. त्यात साम दाम दंड भेद तुम्हाला वापरा. मुलं चुकीची वागतात तर मग मी कोण आहे, तो पण आत्माराम आहे, मी पण आत्माराम आहे, मग मी रागवायचं नाही का? रागवायचं, ते तुमचं काम आहे, ते पण तुमच्या कर्तव्य कर्मात ती पण टिक पडली पाहिजे. पण ते रागवणं आत लावून घ्यायचं नाही, मन लावून काम करायचं, मनाला लावून घ्यायचं नाही. आसक्तीने काम करायचं, अनासक्त राहून. लिप्ततेने काम करायचं, अलिप्त होऊन. ही निर्गुण निराकार भक्ती निसर्गदत्त महाराजांनी शिकवली. आपण रोजचं उदाहरण घेऊ. आता समजा मी गृहिणी आहे, स्त्री आहे. मी म्हटलं मी आता निसर्गदत्तांना फॉलो करते, त्यांचं नॉलेज घेते. आता मी काहीतरी पोळ्या करीन, काहीतरी अडमतडम तडतड भाज्या, काहीतरी जाड्याचं लाटायच्या. माझं लक्षच नाही आहे, मी देहात नाही आहे, मी देहाच्या आसक्त नाही आहे, मी अलिप्ततेने काम करते. लिप्ततेने काम करायचं आहे. व्यवस्थित पोळ्या झाल्याच पाहिजेत, नीट भाजल्याच पाहिजेत, खाणाऱ्याला त्याचा आनंद घेतलाच पाहिजे. रोटले का मी आता सुटलेली आहे, पहुंची हुई चीज आहे, मला आता काहीतरी आपलं केलं काम, फेकाफेक नाही, अगदी लिप्तपणे पूर्णपणे. तुम्हाला सुंदर पोळ्या करता येतात, छान पोळ्या करा, कुटुंबाला आनंद. हा आनंदच निर्भेळ आनंद तुम्हाला मिळेल 24 तास. हे निसर्गदत्त महाराजांनी शिकवलं. ही निर्गुण निराकाराची भक्ती. आत्म्याचं अनुसंधान. मी कोण आहे? मी तो परमेश्वर आहे, तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान अनकंडिशनल लव असलेला. बघा ना, परमेश्वराने ही पृथ्वी आपल्याला किती फुकट वापरायला दिली. काय फी बी घेतो का, रेंट? तो आत्मा बिना बोलवता आत येऊन बसलाय. आपल्या डोळ्यांनी बघतो, आपल्या कानाने ऐकतो, आपल्या तोंडाने बोलतो. आपलं रेकॉर्डिंग आपणच करतोय. आपल्या पाप पुण्याचा हिशोब आपणच ठेवतोय. ही शिकवणारी भक्ती, निर्गुण निराकार भक्ती निसर्गदत्त महाराजांनी शिकवली. सर्व संत शिकवतात, पण निसर्गदत्त महाराजांनी टू द पॉइंट शिकवली. सिद्धरामेश्वर महाराजांनी शिकवली. सगळीकडे दासबोध ज्ञानेश्वरीत हेच सांगितलेलं आहे, काही वेगळं नाही सांगितलेलं. पण निसर्गदत्त महाराज या अशा प्रवचनातनं फेस टू फेस हे सगळं सांगत असत. तो सविता सूर्यनारायण कुठला असा एनर्जी त्याच्यात भरली की ती कधी रिफिलच करावी लागत नाही. अशी कुठली त्याला वायर जोडलेली दिसत नाही, चार्जिंग होत नाही त्याचं. साधा आपला मोबाईल आत्ता जास्त वेळ बोललं तर उतरतो, हे झाल्यावर लगेच आपलं चार्जिंगला लाव बाई, सुनेला सांगावं लागतं. कुठला सूर्याचं चार्जिंग आहे? चंद्र तेवतो मस्तपैकी, चंद्रप्रकाशात रात्री आपलं भरण पोषण होतं म्हणतात, दिवसा आपल्याला तो पोषण करतो सूर्य. पण कुठलं चार्जिंग आहे? पृथ्वी एका अदृश्य हाताने ठराविक कक्षेत फिरते. त्याला मग गुरुत्वाकर्षण म्हणा, ते पण गुरुचं बघा नाव गुरुत्वाकर्षणच आहे. हे सर्व जर का तो निर्गुण निराकार परमेश्वर करतो आणि त्याची कुठेही फी मागत नाही, कुठेही ओळख देत नाही, आणि असा तो सर्वज्ञ अखिल ब्रह्मांड नायक आपल्यासाठी आपले गुरु किंवा ज्यांना तुम्ही मानता, देवी देवता, जे कोणी तुमचे आद्य दैवत असेल, असे अखिल ब्रह्मांड नायक तो परमेश्वर सर्वज्ञ सर्वशक्तिमान आपल्यात आत्माराम होऊन आले. आपण काय नारळ सुपारी देऊन आमंत्रण केलं होतं का? तो आल्यावर आपल्याकडे काय मागतो खायला प्यायला? अरे राव, तुम्ही माझ्या नावावर सगळं करताय, मी इथं आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात, मला काय खायला प्यायला द्या, कपडा द्या, लत्ता द्या, रेंट द्या, पैसा द्या, माझा अकाउंट काढा बँकेत. आहे का काही कुठे? सायलेंट. आत्म्याची भाषा शांतता. भाषा आणि शांतता किती व्यस्त प्रमाणे हे निसर्गदत्त महाराजांनी शिकवलं. आत्म्याची भाषा शांतता. सायलेन्स येत जातो आपल्याला, एक प्रकारचे बोलती बंद होणं म्हणू शकतो आपण. कशा अर्थाने बोलती बंद होत? आतमध्ये काही पडतच नाही, मन लावून काम केलं जातं आणि मनाला लावून घेतलं जात नाही. हेच तर सर्व संतांचं होतं ना, म्हणून तर संत ओळखू येत नव्हते ना.
आपण त्यांना सामान्य समजत होतो, म्हणून तर त्यांना त्यांच्या त्यांच्या काळात खूप विरोध पण केला गेला. समजलेच नाहीत, त्यांच्या घरचे काही वेळा समजले नाही. घरचे समजले असतील तर दारचे समजले नाहीत, दारचे समजले असतील तर बाहेरचे इतर त्यांच्या आजूबाजूच्या एरियातले समजले नाही. निसर्गदत्त महाराजांना पण पहिले समजले परदेशी नागरिक, मग आपण समजलो. असे हे निसर्गदत्त महाराज आणि त्यांचा इंचगिरी संप्रदाय, किंवा मी त्यांना निंबर्गी संप्रदाय पण म्हणते, कारण निंबर्गी महाराज त्यांच्या गुरूंच्या गुरूंचे गुरु, निंबर्गी संप्रदाय, असे हे वारंवार रोज प्रवचन देत असत. त्यांना शेवटी कॅन्सर झाला होता बरं का, पण कॅन्सर झाला तरी ते देहाला, देह प्रारब्धावर टाकणे म्हणजे काय हे निर्गुण निराकार भक्तीत आपल्याला शिकता येईल. की देहाला काही होत आहे ना, घ्या ना तुम्ही, औषध पाणी करा, काळजी करा, सर्व्हिसिंग करा. या ही अत्युच्च निर्मिती आहे परमेश्वराची, A1 निर्मिती आहे. काय नाही आहे आपल्या इकडे? कॅमेरा आहे डोळ्यांचा, मिक्सर आहे पोटाचा, कानाचं श्रवणेंद्रिय आहे, एड आहे, हिअरिंग एड आहे, मेंदू सुपर कॉम्प्युटर आहे. काय नाही आहे, फुकट फ्री ऑफ चार्ज मिळाले. कशासाठी? ही परमेश्वराने निर्मिती केल्यावर असं म्हणतात, परमेश्वर खूप खुश झाला होता की येस, आता हा मनुष्य, ही मनुष्य योनी पृथ्वीवर जाऊन सर्व निसर्गाचा आनंद घेईल, नात्यांचा आनंद घेईल, खाद्य पदार्थांचा आनंद घेईल. मी सगळं निर्माण करतोय, कारण पृथ्वी माता ही समुद्र वसने देवी, आपण लक्ष्मीचा, सगुणात लक्ष्मीचा दर्जा देतो, आणि त्याच्यावर अन्न उगवतं ती पार्वती माता, अन्नपूर्णा. बघा इथंही कॉम्बिनेशन आहे शक्तीचं. तर हे सगळ्याचं एन्जॉय करा, वाईट अर्थाने नाही. आपल्याला ते पटकन जमतं. षड्रिपू हावी होतात आपल्यावर, त्रिगुण हावी होतात, पंचमहाभूतांचे गुण आपल्यावर राज्य करतात. हे बघा, मग आपण असं म्हणू ते दिलेच कशाला, देवाला एवढं कळत होतं. अहो लोणचं लागतंच की, आपण किती टेस्टी भाजी केली तरी आपण म्हणतो लोणचं आहे, चटणी आहे, मिरची आहे का फोडणीची, पापड आहे का, काही तळण केलं का. तसं आहे हो हे. आपलं जीवन टेस्टी करण्यासाठी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आहे ते तेवढ्याच पुरते वापरा. हे निसर्गदत्त महाराजांनी शिकवलं, सर्व संतांनी शिकवलं. पण निसर्गदत्त महाराज डेली प्रवचनातनं असे असंख्य प्रश्न सोडवत असत. डेली येणाऱ्या माणसांना ह्याच्याबद्दल प्रचंड गाईड करत असत सर्व. आणि हे मराठीतनं बरं का, ते मराठीत बोलणार, हे इंग्लिशमधनं विचारणार, मग ते इंग्लिशमधनं ह्यांना सांगणार, मग हे मराठीतनं उत्तर देणार, आणि मग ते इंग्लिशमध्ये कळणार, आणि मग ते लिहून घेणार. अगं ग ग, हे केवढी तपश्चर्या आहे, केवढी तपस्या केली. का नाही हो ते आत्मज्ञानी होणार परदेशी नागरिक? मॉरिस फ्रीडमन का नाही होणार? आय एम दॅटचा लेखक. निसर्गदत्त महाराजांची तशी पुस्तकं वाचायला घेतली ना तर नाही पटकन कळत, त्याच्यावर वारंवार फॉलो करावं लागतं. अहो साधं ज्ञानेश्वरी पण आपल्याला नाही पटकन कळत. नुसती पारायण करू नका, त्यातलं ज्ञान घ्या, त्या ज्ञानावर काम करा, त्याचं ॲप्लिकेशन, इम्प्लिमेंटेशन करा, ते तुम्हाला जास्त उपयोगी पडेल. जीवन जगताना मी कोणाच्या शोधात, मी हा देह आहेच, नो डाऊट. ब्रह्मसत्य जगन मिथ्या असं आद्यशंकराचार्य म्हणले. हे प्रचंड विवादित वाक्य आहे. अहो ब्रह्मसत्य आहे पण ते दिसतच नाही, आणि जगन मिथ्या, जे दिसतंय ते म्हणे मिथ्या आहे, आणि म्हणे जे दिसत नाही. ब्रह्माचा पुरवठा भरपूर आहे बघा, परमेश्वरी तत्वाचा पुरवठा गच्च आहे. भरपूर पुरवठा झाल्यामुळे त्याची डिमांड खाली आली, आणि त्यामुळे त्याची किंमत कमी झाली. आपण पावसाळ्यात बघतो ना, पालेभाज्या खूप आल्या, खूप पुरवठा, की खूप डिमांड, आपण खूप पालेभाज्या खाय, हा पावसाळा आला पालेभाज्या. हळूहळू आपली डिमांड, अर्थशास्त्राचा नियम, डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, आपला हळूहळू. मग किती वेळा तो एक कोथिंबीर 10 रुपयाला 3 दिलं तरी आपण म्हणतो अहो नको, खूप वड्या करून खाल्ल्या, खूप भाजी करून खाल्ली, अहो नको, पावसाळ्यात मनसोक्त भाज्या खाल्ल्या. खूप पुरवठा, डिमांड आधी वाढली, डिमांड कमी झाली, किमती कमी झाल्या. तसं परमेश्वरी तत्व सगळीकडे गच्छ पुरवठा आहे. अगदी आपण आत्ता बोलतोय, हे परमेश्वरांनी दिलेल्या बुद्धीनीच तर हे डिजिटल क्रांती झाली ना. भले ती कोणाच्या नावावर असेल,
की अमुक तमुकनी ह्या कॉम्प्युटरचा काय म्हणतात ह्या स्मार्टफोनचा शोध लावला, ठीक आहे. अहो पण त्याच्या डोक्यात ही बुद्धी आणि ती चालवायची ती जी शक्ती, ती यंत्रणा परमेश्वरी ताकद आहे. म्हणून निसर्गदत्त महाराजांनी स्तोम माजवली नाही कसली, हे शिकवलं निर्गुण निराकार भक्ती. की तुम्ही तुमचे कर्म करा, सणसुदी साजरे करा, देवळात जा, पण म्हणून मी कोणाच्या शोधात मागे पडू नका. कारण हा मनुष्य जन्म फार किमती आहे. तुमची कर्तव्य कर्म पार पाडा, पण म्हणून स्वतःचा शोध लावायला का बरं थांबावं माणसाने? आपण म्हणू अहो आम्हाला काय, आम्हाला असं मिळालंच नाही कोणी. अहो ज्ञानेश्वरी वाचताना नुसतं पारायण, माझं ज्ञानेश्वरी पारायण झालं आहे, मी दासबोध इतक्या वेळा पारायण केलं, उपयोग काय त्याचा जर का आचरणात आलं नाही? आपणही अशा माणसाची चेष्टा करतो आणि म्हणतो की अहो ते इतके दासबोध वगैरे असतात, काही उपयोग नाही, इतकी चिडचिड करतात घरात की काही बोलून सोय नाही, काय उपयोग येत आहे? करतो की आपण असा उपहास विडंबन, कारण त्रास होतो. ते जर का आपल्या रिअल लाईफमध्ये आलं नाही, त्रास होतोच की आपल्याला, पण त्या माणसालाही होतो, आपल्यालाही होतं. हे निसर्गदत्त महाराजांनी शिकवलं की डेली लाईफ जगताना या सर्व बाह्य गोष्टींना तुम्ही धरून चालायलाच हवं. निसर्ग नियम पाळायलाच हवे, समाज नियम पाळायला हवे, विवाह संस्था पाळायला हवी. प्रत्येक गोष्टीचं काहीतरी महत्त्व आहे त्या त्या जागी. पण म्हणून स्वतःचं मूळ रूप कशाला, मूळ अस्तित्व, शुद्ध अस्तित्व जे कशानेही दूषित होत नाही, ते कशाला विसरायला पाहिजे? त्याचं ज्ञान मिळालं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला हवं. अशामुळे काय होतं, ती नमन अवस्था आपण काल पण बघितलं होतं एकदा, की मन हे परमेश्वरी गुणांनी धारण केलेलं आहे ना, परमेश्वर आहे गीतेत सांगितल्याप्रमाणे, त्यामुळे ते मृत होणार नाही. त्यामुळे मनाला मारायला बिरायला जाऊ नका, ते जास्त उसळी मारेल, त्याच्याशी फ्रेंडशिप करा. नमन अवस्था म्हणजे मन जिकडे तिकडे तोंड घालत नाही, बाहेरच्या बाहेर कामं करतं, मन लावून काम करतं, पण मनाला लावून आत माझं असं झालं, माझं तसं झालं, अजिबात. मन बुद्धी चित्त अहंकार हे जे अंतःकरण चतुष्ट आहे त्यातलं मन एवं मनुष्याणाम कारणम बंध मोक्षया. आणखीन पुढे काहीतरी वाक्य ते मला आता आठवत नाही. मनुष्य जन्म किंवा या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकायला मन कारणीभूत आहे. या मनावर काम करू शकता निर्गुण निराकार भक्तीत तुम्ही. कारण मनही दिसत नाही आणि परमेश्वर आत्मारामही दिसत नाही, दोघंही एकाच जातकुळीचे न दिसणारे. बुद्धीचा एक वेळ तुम्ही म्हणू शकाल की मेंदू बुद्धीचा अवयव सांगू शकाल, पण मनाचं कुठे राहतं ते? मानेत राहतं का हातात राहतं का डोक्यात राहतं? कुठे राहतं? परमेश्वरी गुण आहे हे दोन जे आहेत, आत्मा आणि मन. आद्य शंकराचार्य म्हणतात जेव्हा मन आत्मा होतं तेव्हा सुटकेचा मार्ग प्रशस्त होतो. मुक्ती म्हणजे काय? मुक्तीचा प्रदेश नाही हो, मीपणापासून मुक्ती. मन बुद्धी चित्त अहंकार. मन भावनांच्या स्वयंपाकघरात, स्वयंपाक झाला की आपण स्वयंपाकघर बंद करून येतो की नाही बाहेर, का तिथेच खेळत बसतो आपण स्त्रिया, की मला बाई स्वयंपाकघर खूप आवडतं, मी इथेच झोपणार, ओट्यावर झोपणार. म्हणजे डोक्यावर पडलीच का बाहेर आहे पहिली आई. मन लावून स्वयंपाक केला म्हणून स्वयंपाकघरात झोपतो का? हा, जागाच नसली तर झोपतो, अन्यथा बाहेर येतो. मनानेच जर का रांधलं नाही हे षड्रिपू त्रिगुण, हे जे मिसळण्याचा डबा आहे आपल्या स्वयंपाकघरात पण आहे की नाही, तिखट मीठ मसाले, त्यांचे केवढे डबे असतात हो, छोटे छोटे आहेत ते, 6-7 मीठ, त्यातले एवढे वापरून आपलं स्वयंपाक होतो. तसे षड्रिपू त्रिगुण पंचमहाभूतांचे गुण तसे वापरून आपलं जीवन सुखी करा. संघर्षाला तोंड द्या, आनंद साजरा करा. आनंद आला तर अहंकार करू नका, मन बुद्धीच्या खेळात अडकू नका. चित्त म्हणजे स्टोरेज, अंतःकरण चतुष्ट. अंतःकरण नावाच्या खोलीचे हे 4 स्तंभ, मन बुद्धी चित्त अहंकार. मन आणि बुद्धी शांत तटस्थपणे, बुद्धी तुम्हाला भ्रष्ट करणार नाही, मन ढवळाढवळ करणार नाही, की चित्तात त्या गोदामात काही जाऊन पडत नाही, कर्मबीज पापबीज.
तुम्ही तुमचा मुक्तीचा मार्ग प्रत्येक क्षणी प्रशस्त करू शकता. तुमच्या मीपणापासून मुक्ती प्रत्येक क्षणी घेऊ शकता. हा मार्ग निसर्गदत्त महाराजांनी शिकवला. पंचमहाभूतांचे गुण तुम्हाला करप्ट करणार नाही, दूषित करणार नाही. कारण कुठलाही गुण जेव्हा जास्त होतो तेव्हा ते अवगुणात रूपांतर होतं. अतिस्व दया खूप झाली तर आपण म्हणतो ना, फार दयावान आहेत बाबा, होतं ना. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करता इक्विलिब्रियममध्ये राहायचं, सुवर्णमध्यात कसं राहायचं हे निसर्गदत्त महाराजांनी सर्व संत शिकवतात. पण निसर्गदत्त महाराजांची प्रवचनं फॉलो केली तर हे फारच आढळतं. ही निसर्गदत्त महाराजांची सर्व ओळख आहे. त्यांची डेली प्रवचनं जरी वाचली ना तरी आपल्याला इतकं आपलं म्हणजे असं वाटतं, काय हे केवढं भांडार खुलं केलेलं आहे, अप्रतिम सुंदर. काय हे त्यांनी परमेश्वरच या सर्व संत रूपाने आपल्याला मदत करायला आलेला आहे, यात आपल्याला अजिबात शंका वाटत नाही. त्यामुळे हा निंबर्गी संप्रदाय असो म्हणजे इंचगिरी संप्रदाय असो, स्वरूप संप्रदाय असो, रावसाहेब सहस्रबुद्धेंचा दत्त संप्रदाय असो, नाथ संप्रदाय असो, सर्वजण आपल्याला तेच शिकवतात. खरं तर मी कोण आहे याचा शोध शिकवतात. मीपणापासून मुक्ती हर एक क्षणी यायला हवी. हा मुक्तीचा प्रदेश वेगळा नाही आहे, ही मुक्ती तुमच्या हातात आहे. अष्टावक्र महर्षी म्हणतात जनक राजाला की मी तुला मुक्ती किती वेळात देईन माहिती आहे का? डोळ्याची पापणी लवते न लवते तो, घोड्यांच्या टापा उचलल्यात आणि खाली टाकण्याच्या आत मी तुला मुक्ती देईन. किती फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये. हाऊ कॅन इट बी? कसं शक्य आहे? शक्य आहे जेव्हा तुमची नमन अवस्था होईल, तुम्ही मन लावून काम कराल पण मनाला लावून घेणार नाही. अलिप्ततेने सर्व कामं सुंदर करा, मन लावून सगळं स्वयंपाक, तुमचं जे काय नोकरी, जे काय लिप्ततेने कामं कराल आणि अलिप्त आत राहाल. हे शक्य आहे सगळं. मन बुद्धी चित्तात काही साठलं नाही. तुमच्या मुक्तीचा मार्ग तुमच्या हातात आहे. ते चित्त म्हणजे म्हणतात ना, चित्तशुद्धी करा, चित्तशुद्धी करा. म्हणजे काय? बेगमीला ठेवू नका. शेतकरी जसा धान्य उगवतो, काही विकतो, काही खातो आणि काही पुनश्च पेराला आपल्या गोदामात ठेवतो. ते चित्त, ते गोदाम, ते स्टॉकहोम, स्टोरेज. आपल्या चित्तात काही सोडू नका. हे शिकवणारी यंत्रणा निसर्गदत्त महाराजांनी शिकवली. त्यांना असंख्य प्रश्न घेऊन विदेशी नागरिक भेटायला यायचे. मला हे जमत नाही, मी असं कसं करू? ते म्हणायचं काही नाही रे, सिंपल आहे. फक्त बसा. आणि काही बसायला पण वेळ नसेल तर हर क्षणी लक्षात ठेवा की तुम्ही आत्माराम आहात. मी आत्मा आहे. आपल्याला आत्मा म्हणजे तो सोडून जाणारा आत्मा एवढंच माहिती. अरे तसं नाही आहे. तो आत्मारूपी परमात्मा तुम्हाला साथ देत आहे. त्याची साथ कधी घेणार तुम्ही? तुमचा एकांत त्याच्याबरोबर झाला पाहिजे. तो एकमेव आत आहे. तो तुमच्यासाठी येऊन बसलाय आणि सगळ्यात दुर्लक्षित गोष्ट तो आहे. कारण तो काही मागत नाही. गृहीत धरलाय आपण, जोर माझा आत्मा आहे तोवर मी जिवंत आहे. काही लोक आपण तर आपल्याला अमर समजूनच काही काही करत असतो. आत्म्याशी मैत्री कशी करायची? जो दिसतच नाही, जो कळतच नाही, जो बोलतच नाही, होय तरी तो तुमच्या कानाने ऐकतो. तुमचं रेकॉर्डिंग तुम्हीच करता पुढच्या जन्माचं. ते करायचं थांबवायचं कसं? हे निसर्गदत्त महाराज शिकवत असत. कसं शिकवत असत? काही नाही, स्वतःत भान ठेवा. आत्मभान म्हणतात त्याला. देहभान ठेवतानाच, देहभाव जागृत असतानाच आत्मभाव जागृत ठेवा, आत्मभान ठेवा. आता कसं ठेवायचं हे आत्मभान? म्हणजे काय मी आत्मा आहे अशी पाठी घेऊन फिरायचं का? अजिबात नाही. प्रत्येक येणाऱ्या प्रसंगाला जे आवश्यक आहे ते करायचं. आनंद आला साजरा करायचा, परमेश्वराचे आभार मानायचे. देवा कुठल्या चांगल्या कर्मांच्या परिपक्व फळाचेही मी घेतोय, धन्यवाद, मी कृतज्ञ आहे, थँक्यू. अहंकार करायचा नाही. अहंकाराने सगळे म्हणजे मनात बीज पडतात, ते स्टोरेजमध्ये, चित्तात. चित्तशुद्धी ठेवायची आनंदाच्या प्रसंगी. आणि दुःखाचा प्रसंग आला तरी मीच का, मलाच का, अजिबात करायचं नाही. जे काही संघर्षाला तोंड द्यायला हवं ते द्यायचंच.
आणि लक्षात ठेवायचं कुठल्या तरी कर्मची परिपक्व फळं होऊन ती आत्ता येऊन उभी राहिली. जे काही हवं आहे ते त्या परिस्थितीला साजेलचं तोंड द्यायचं, संघर्ष करायचा, आवश्यक त्या सर्व गोष्टी करायच्या. मी का मला काची बाराखडी स्टोरेजमध्ये जपून ठेवायची नाही चित्तात. ही निर्गुण निराकार भक्ती. चित्त शुद्धी झाली पाहिजे. सगळ्यात शेवटी आपल्याला अहंकार साथ देतो म्हणतात शेवटपर्यंत. त्या अहंकाराला काही खाद्यच मिळत नाही. मग अहंकार या सगळ्या खाद्यावर काम करतो, स्टोरेजवर. जसा तो शेतकरी त्याच्या गोदामात बी आहे त्याच्यावर तो काम करतो, प्रोसेस करतो, शेतात जाऊन पेरतो, तेव्हा जाऊन पीक येतं. तिथंच ठेवून पीक येणार का त्याच्या स्टोरेजमध्ये, गोदामात? पुनश्च पीक काढायला ते बियाणं बाहेर आणून शेताची मशागत करून त्याला काम करावं लागतं. अहंकार सेम करतो. या चित्तात जे आपण भूतकाळातलं मला असं वागवलं, व्हिडिओ ऑडिओ सगळं बघतो, कारण सुपर कॉम्प्युटर, एक घटना आली की ती सगळी ऑडिओ व्हिडिओ सकट येते. हा अहंकार त्याच्यावर काम करतो, मशागत करतो त्या बीजांची. हो मला असं वागवलं, बघून घेईन. अरे कसलं बघून घेईन? पुढचा क्षण माहिती नाही आपल्याला. आपण अमर आहोत का? हा अहंकार काम करतो. म्हणून अहंकाराला लुळा पांगळा करा, त्याला खाद्यच पुरवू नका. तो बारीक होऊ दे, कमजोर होऊ दे, अशक्त होऊ दे, लुळा पांगळा होऊ दे. कारण अहंकार हा मायेचा पुत्र आहे म्हणतात. परमेश्वर मायापती, माया त्याला गाठू शकत नाही, कारण मायापतीमधनंच माया निर्माण झाली. परमेश्वर मायेचा पती आहे, पण ही मायामध्ये उभी राहिली कारण तिचा अहंकार पुत्र काम करतो. मग आपल्याला कोणाची कास धरायची? कृपेची. माया आणि कृपा. आपण कृपेची कास धरली की आपली साक्षात नजर भेट त्या परमेश्वराशी होते. माया येते मध्ये, नो डाऊट. कारण आपण जरी हे शिक्षण घेत असलो तरी समोरचा घेत नाहीये ना, त्याला काय करायचं? असे प्रश्न निसर्गदत्त महाराजांनाही लोक विचारत असत. आपल्याही मनात येईल, अहो मी शिक्षण घेतलं, मी कोणाचं? पण अहो नाहीच आहे ना, समोरच्यानी नाहीच घेतलंय. हे पण समजून घेण्याची भूमिका, हे स्थैर्य मानसिक प्राप्त होतं निसर्गदत्त महाराजांनी सर्व संतांच्या शिकवणुकीत. की तो शिक्षण घेत नाही, त्यामुळे तो उगीच आरडाओरड रागवारागवी करतोय. मला तर कळतंय ना, मी जे नॉलेज घेतलंय ते वापरण्यासाठी आहे का शोसाठी आहे? हा सत्संग मी करते किंवा मी हे नॉलेज घेते ते मी सत्संग करते म्हणून शोसाठी आहे की ते आचरणासाठी? आचरणाने सिद्ध होतं ना नॉलेज. कुठलीही गोष्ट तुम्ही जी शिकलायत ती प्रॅक्टिकलमध्ये आली की ती सिद्ध होते. त्यातले तुम्हाला लूप होल कळतात, कमी जास्तपणा कळतो आणि त्याच्यावर तुम्ही काम करून ती गोष्ट परिपूर्णत्वाला तुम्ही नेऊ शकता. तसंच निसर्गदत्त महाराजांनी शिकवलं की मानसिक स्थैर्य म्हणजे काय? नमन अवस्था. चित्तात काही पडलंच नाही, तो माणूस काय बोलला म्हणजे काय तुसडेपणा किंवा मुरदाडपणा करायचा का? आपण असं पण बघतो, हां त्याला काही सांगितलं तरी तो ऐकतच नाही. असं नाही, ऐकून घ्यायचं, आत काही घ्यायचं नाही, आवश्यक तेवढं घ्यायचं. आपलं चुकत असेल, कोणी चांगलं शिकवलं तर जरूर शिकायचं, त्याप्रमाणे आपल्या ॲक्शन घ्यायच्या, आपल्यालाच चांगलं होईल, फायदा होईल. पण आपलं चुकत नसेल तरी उगीच समोरचा माणूस म्हणत असेल काहीतरी तर, आणि तो वरिष्ठ पदावर आहे, आता नोकरी आहे, धंदा आहे, ऐकावं लागतं. ऐकायचं, सांगून बघायचं की बाबा हे असं नाही, हे असं करायला हवं आहे, मी म्हणतो पण त्यावेळी नाही माझ्याचसारखं करायचं. तेव्हा असं म्हणायचं नाही, काय त्याला अक्कल नाही, मी सांगतोय, बॉस इज ऑलवेज राईट म्हणायचं. घरातही तसंच सांगून बघायचं. मुलं ऐकत नाही, रोज सांगायचं, रोज. मग ते मुलं ऐकत नाही म्हणून डोकं दुखलं, टेन्शन आलं, भूक लागली नाही, रात्रभर झोप लागली नाही. आत्म्याच्या अनुसंधानाच्या भक्तीत हे सगळे टप्पे येत नाहीत. रोज सांगायचं, सोडून द्यायचं, सांगायचं पूर्णपणे, अगदी रागवून, साम दाम दंडभेद. का करत नाही? अभ्यास कर. का असे चुकीचं वागतंय कोणी? सगळं कर्तव्य कर्माला कुठेही कमी नाही. अंतरात म्हणजे काय तुसडेपणा का? तुसडेपणा नाही. हे बाहेर देहाचं प्रारब्ध आहे, त्याच्यावर जगलंच पाहिजे, मन लावून जगलं पाहिजे. अंतरात तुम्ही कोणा? तो निरपेक्ष, निर्व्याज, ज्याला कुठलीही गोष्ट दूषित करत नाही, जो सदा सर्वदा फक्त आहेच. मी आहे, यातला मी पण काढून टाका, आहे पण काढून टाका. मधला जो सायलेंट भाग आहे,
असण्याचा, अस्तित्वाचा, शुद्ध जाणीवेचा, तो तो परमतत्व, तो परमेश्वर, त्याची अनुभूती घेऊ शकतो. आत्म्याची अनुभूती येत नाही ना, ती यायला लागते मग. म्हणजे काय आत्मा टुणकन उडी मारून समोर येऊन हॅलो असं करतो का? देहाची आसक्ती, देह तादात्म्य तुमचं कमी व्हायला लागतं. तुम्ही त्या देहात राहता, पण देह तादात्म्य कमी व्हायला लागतं. मनाची तद्रुपता कमी व्हायला लागते, पण मन लावून काम करता, पण नमन अवस्था होते. त्या चित्तशुद्धी होते तुमची. त्यामुळे अहंकार काही करू शकत नाही, त्यामुळे माया तुम्हाला खेळवत नाही. आणि कृपा होते तुमचीच तुमच्यावर. तुम्हीच तुमच्या जीवनाचा शिल्पकार. वामनराव पै म्हणतात, अहो सर्व संत हेच शिकवतात. सर्व संतांचं नाव निसर्गदत्त महाराज ठेवलं तरी चालेल, इतकी अवस्था आहे. असे ते सर्व संत आहेत. असो, निसर्गदत्त महाराजांचं हे चरित्र, म्हणून मी बाकीचं त्या सांगितलं नाही, म्हणजे असं मोजकं सांगितलं. पुढे त्यांनी 1981 साली देह ठेवला गिरगावातच. त्यांचं समाधी मंदिर दहिसरला बांधलेलं आहे. आणि गिरगावात ज्या खोलीत ते राहत होते त्या खोलीत त्यांचे नातेवाईक राहतात, पण आपण जाऊन तिथं पाया पडून येऊ शकतो. आहे तिथे, ते आपल्याला अलाऊ करतात त्या छोट्याशा खोलीत जायला. ती छोटीशी खोली बघितल्यावर आपण चाट पडतो. काय कसं काय, म्हणजे कुठली काही अडचणच नाही हो, असं जीवन होऊन जातं आपलं. तो परमेश्वर बाहेर बघायचाच. म्हणजे काय सणासुदीला म्हणायचं काय, मी देवळात येणार नाही, मला आता कळलंय मी आत्माराम आहे. नाही नाही, जायचं. आपल्या लहानांवर संस्कार करायचे, एक दैवी अधिष्ठान हवं घराला, धार्मिक अधिष्ठान हवं. अहो ते सगळे नियम मनुष्य जीवनाचे, संसाराचे, व्यवहाराचे, कुटुंबाचे पार पाडायचे. अंतस्थ जाणून राहायचं, मी पण तो आत्माराम आहे, हा पण आत्माराम आहे, तो पण आत्माराम आहे. परमेश्वर गच्च, परमेश्वर तत्व सगळीकडे गच्च पुरवठा आहे. सगळीकडे ह्या पोकळीत आपण बोलतोय, ह्या पोकळीत सुद्धा परमेश्वरच आहे ना, आकाश तत्व. तो आकाश तत्वाच्या पलीकडे आहे, पण हे पंचमहाभूत त्याचेच आहेत ना, निदर्शक, सायन्स त्याच्याच खुणा आहे. अशी आपल्याच आत्म्याची भक्ती, या दिव्यत्वाची भक्ती निसर्गदत्त महाराज शिकवायचे. सर्व संत शिकवतात. निसर्गदत्त महाराजांना तुम्ही फॉलो केलात ना, तर इतके तुमचे प्रश्न सटासट सुटतील डोक्यातले ना, सगळ्या गाठी गुंतेच निघून जातील. म्हणतात ना, हृदयग्रंथी खोलल्या पाहिजेत म्हणजे मग आपण मुक्त होतो. हृदयग्रंथी अनाहत चक्र, आत्म्याचं वास्तव्य. हृदयग्रंथीत शिव आत्मारूप. मग विष्णू म्हणा, वैष्णव म्हणतील विष्णू असतो, शैव म्हणतील शिव असतो, शाक्य म्हणतील शक्ती असते, गाणपत्य म्हणतील गणपती असतो. नाव काही द्यावं, आहे ते परमतत्वच. आणि त्या परमतत्वाला कसं भजायचं ते निसर्गदत्त महाराज शिकवायचे. खरं सांगू का, त्यांच्यावर इतकं बोलता येईल. आमचा एक सत्संग ग्रुप आहे, आम्ही रोज त्यांच्या प्रवचनातल्या एका वाक्यावर उहापोह करतो, मनन चिंतन करतो, ऑडिओ टाकतो त्याच्यावर. आणि आमच्यात अजून एक जॉईन झाली, आमची एक मैत्रीण प्रीती नावाची. ती आणि मी दोघी मिळून निसर्गदत्त महाराजांना नमस्कार करतो आणि त्यांच्या प्रवचनातलं एक वाक्य उचलतो आणि म्हणतो की आज आम्हाला सांगा. आणि असं ते बराबर सांगतात की आमचा सर्व सत्संग ग्रुप पावन होतो. सगळ्यांना त्याचे अनुभव येतात की आमचं किती म्हणजे आमच्या वृत्तीत बदलत चाललेत. आणि ह्या आपल्या बदल आहे ना, ते बाहेरच्यानी आपल्याला सांगितलं पाहिजे. आपणच आपलं कौतुक नाही केलं पाहिजे की हां मी आता बदलली, समजा काहीच नाही, म्हणजे मला आत्मसाक्षात्कार झाला, मी अहो तुमचा आत्मसाक्षात्कार बाहेर तुमच्या आचरणात दिसलं पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे. काही वेळा लोक म्हणत नाही, कुचकेपणाने, दुष्टपणाने, ते ठीक आहे, ती गंमत सोडून द्या. पण एकंदर त्यांना ऑब्झर्वेशनमध्ये कळलं पाहिजे की ह्यांचं सगळं बदललं आहे. आहेत तर सगळ्यात, पण बदललं आहे तुमच्या आचरणाने. इम्प्लिमेंटेशन, ॲप्लिकेशन त्या तत्वांचं, त्यांनी तुम्ही स्वतःला, तुमचं बिहेवियर बदललं पाहिजे आणि त्यामुळे तुम्हाला लोकांनी ओळखायला लागलं पाहिजे. निसर्गदत्त महाराजांवर इतकं बोलता येईल ना,
त्यांचं चरित्र, ते कधी जन्मले आणि कधी देह ठेवला, त्यांचं जे कार्य आहे ना, सर्व संतांचं कार्य आहे ना, अप्रतिम सुंदर. निसर्गदत्त महाराजांनी साहित्य निर्मिती केली नाही, त्यांच्या प्रवचनावर इतकी साहित्य निर्मिती झाली, इतकी पुस्तकं आहेत त्यांच्यावर काढलेली परदेशी नागरिकांनी त्या भाषेत, आणि ती आता मराठीत सगळी उपलब्ध आहेत. खूप कठीण भाषेत आहेत म्हणतात, पण अशी त्यांना फॉलो केलं ना, जसं आपण कुठलाही ग्रंथ हळूहळू वाचायला फॉलो करायला लागल्यावरच कळतो ना. ज्ञानेश्वरी तरी कुठे कळते हो आपल्याला, त्याचं खालचं मराठीकरण कळल्यावरच आपल्याला कळतं, मराठीत आपल्या भाषेत. म्हणजे गीता पण कुठे कळते, त्यातला मराठी अर्थ म्हणजे फॉलो करावं लागतं, त्याला तपश्चर्या आहे, साधना आहे, उपासना आहे. तसं निसर्गदत्त महाराज किंवा कुठलेही संत काय म्हणतात, त्याच्यासाठी त्याच्यावरचा खोलवर अभ्यास आहे. असू दे, हा वेळ पुरणार नाही इतकं निसर्गदत्त महाराजांच्यावर आपण बोलू शकतो. दर्या हे सगळे सागर आहेत, दर्या आहेत सर्व संत. मी त्यांचे काही कोट्स सांगणार होते, पण आता वेळ झालेली आहे बरीच, 1 तासाच्या वर होऊन गेलाय. मी थांबते इथे. तुम्ही मला ऐकून घेतलं, धन्यवाद. निसर्गदत्त महाराजांनाच मी विनंती करून बसले होते की आज काय बोलायचं, कारण असे कागद तर, त्यांची माहिती तर खूप असेल, काय बोलायचं ते बोलून घ्या. ते सर्वांना त्यांच्या इथपर्यंत, त्यांच्या आत्मा टू आत्मा ही अनुभूती व्हावी. ह्या आत्म्याचा जो आनंद आहे बोलण्याचा, तो त्या ऐकणाऱ्यांच्या, कारण आनंद एक समान आहे ना आपला. आपण देहाने अलग असलो, रूपाने अलग असलो, बाहेरच्या मी आहेची ओळख वेगळी असली तरी अंतरातला मी आहे ते आपलं समान तत्व जागृत होऊ दे, ते समान सूत्र आपल्यात परमेश्वरी तत्व जागृत होऊ दे, आणि आपल्याला तो निर्भेळ आनंद मिळू दे. या विनंतीसह मी आपली रजा घेते. धन्यवाद.